Yeah.
आद्य जय जय स्वसौम्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलेमिया मधरदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनि विशेषात्यादरो विवेकावरी अतारदेहि आपुले सौभाळुनिया भले वरे वैसव पाऊले श्री गुरूंची विठ्ठला गणेशजीच्या दरबारामध्ये आपण सप्ताहातील दुसऱ्या दिवसाचं पुष्प भगवत चरणी समर्पित करत आहोत. गणेशजीच्या कलशारोहणाच्या निमित्तानं आणि गणेशजीची जयंती पण आलेली आहे त्याही निमित्तानं हा जो सप्ताह आणि भागवत कथेचा असणारा आयोजन आहे त्यातील दुसऱ्या दिवसाचं पुष्प आपण भगवत चरणी समर्पित करत आहोत. सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून तुकोबाराय सांगतात, मनवूनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम करू प्रथम
महायोगपीठे तटे भीमरथ्य वरं पुण्डरीकाय दातुं मुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः लोकाभिरामरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनं पूजनीया महाकाल ओंकारममलेश्वरम् परल्या वैजनाथं जडाकिन्या भीमाशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये यत्तानि द्वादशलिङ्गानि सायं प्रातपठे नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति एकान्ते गुरुराधस्वामी चैतन्यरूपी शिवसौख्यनामे सिनलो दयाळा भवसार भारी तुझवीन शंभो मदकोन तारे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते विवेकाने जाने सुकटित समाजाट गविले महासिद्धांताचे गुढ हृदय रसिकत्व कलिले लसेत भक्तिरसे तरतर विला श्री भागवत तरु तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णिबला माझी वाणी तुझे वर्णिबला माझी वाणी तुझे वर्णिबला माझी वाणी तुझे वर्णिबला दंडवत रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर राम भक्त हनुमानजी गोरोबा काका गणेशनाथ महाराज ज्ञानोबाराया तुकोबाराया टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रोते माता भगिनी विनेकरी सर्वांना वंदन करून आपण चिंतन सेवेकडे वळूया. तुकोबाराया भगवंताला शरण जाण्यासाठी सांगतात. का शरण जावं तर प्रत्येक जण आपण
या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करण्यासाठी नरदेहाला आलेला आहोत। इतर देहाचे ठाई हा विचारच नाही, केवळ शिष्णोदार पायी व्यवसाय देही करीताती। फक्त शिष्णोदाराचा व्यवसाय करतात, निघून जातात। पण नरदेहाला आलेल्या जीवाला विचार करून भगवंताला शरण जाऊन या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती करून घेता येते। म्हणून शरण जा। मनोनि जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती। त्या न्यायानं इथं महाराज सांगतात की म्हणून आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे। वेद सुद्धा सांगत आहे, निज निष्ठा नाम घ्यावे, शरण विठोबासी जावे। निष्ठेनं भगवंताचं चिंतन करावं आणि भगवंताला शरण जावं। वेद सुद्धा हेच सांगतो। याच मार्गाने मुनी गेलेले आहेत। वेद मार्गे मुनी गेले, तेच मार्गे चालेलो। नकळेचे विषय अंधा, मनोने उघड बोलिलो। विषय अंध जीवाला कळत नाही, म्हणून ज्ञानोबा म्हणतात उघड बोललो। वेद मार्गानच मुनी गेलेले, त्याच मार्गाने चालतो। वेद हेच सांगतो, निज निष्ठा नाम घ्यावे, शरण विठोबासी, शरण विठोबासी, शरण विठोबासी। शरण विठोबाशी जावे। भगवंताला शरण केलं पाहिजे, भगवंताचं दास झालं पाहिजे, तरीच जन्म यावे। दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडे, स्वान सुकरे बापुडी। म्हणून या अभंगात महाराज सांगतात आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे, मग हा पार आपणाला भवनदीचा पार करतो आणि सर्व भावानं शरण गेलं पाहिजे। म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलची थडी सरले मायाजाळ। या मायाजाळातून सर्व भावानं भजल्यानंतर तो अलीकडच्या कडेलाच सर्व मायाजाळ सारवून टाकतो। म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे। विभीषण सुद्धा रावणाला सांगत होता, सीता घेऊन गेल्यानंतर तुम्ही ही चूक केली, त्यांची सीता परत द्या आणि त्यांना शरण जा। चला आपण त्यांना शरण जाऊ। विभीषणाला रावणानं लाथ घातली, विभीषण खाली पडला, आईकडे गेला, आई मी रामाला शरण जाणार, मला लाथ घातली म्हणे। अरे बाबा, पण तू रामाचा वैऱ्याचा भाऊ म्हणतील, तुला शरण येऊ देणार नाहीत, कोण येऊ देईल तुला तिथं? असा नाही, तो करुणावंत आहे आणि तोच भवदुस्तर नदीचा पार करणारा तोच आहे। यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। तो युगायुगामध्ये एवढ्यासाठीच अवतीर्ण होतो। तो करुणावंत आहे, तो नक्की आम्हाला येऊ देतो असं नाही। वैर्याचा भाऊ नाही असा त्याच्याकडे तुझा भाऊ नाही आहे। आणि तो आईला सांगून विभीषण येतो। इकडं शरणागत आल्यानंतर मात्र प्रभूपर्यंत आणखीन पोचायला नाहीये। वेळ अशी आहे की युद्ध संपल्यानंतर प्रत्येक जण असणारे म्हणजे आपापल्या ठिकाणी जात होते। मग प्रभू रामचंद्राचं सैन्य जे आहे ते सगळे वानराच्या फौज आहेत, 18 पद्म वानर आहेत।
हे वानर सगळे एकत्रित यायचे, रीस हे सगळेच, आणि त्यांच्या सभोवताली हनुमानजीच्या शेपटीचा कडा व्हायचा आणि मध्ये सगळे सुखरूप राहावे यासाठी राहायचे. मी शरणांगताचा वज्र पंजर आहे ही ब्रीद जाऊ नये यासाठी फार व्यवस्था होत होती. मग हनुमानजीचं कड चौकोन राहायचं, तरीही बलाढ्य बलाढ्य वाढणार बाजूनी बाजूनी राहायची जांबुवंतासारखी. आणि योगायोगानं हा शरण आलेला बिभीषण आल्याबरोबर जांबुवंतानं पाहिलं. आल्याबरोबर त्याला अडवलं, तू कोण आहेस, कुठं चाललास? येऊ देत न तुला आठवण. मी रावणाचा भाऊ आहे, पण शरण आलेलो आहे. रामाला शरण आलो म्हणजे मी असं काही नाही. पण म्हणले रावणाचा भाऊ म्हणल्यावर रावण तर आमच्या रामाचा वैरीच आहे की म्हणे. मग वैऱ्याचा भाऊ वैरीचा मला, आम्ही तुला येऊ देणार नाही. हा कोण म्हणतो? जांबुवंत म्हणत आहे. प्रभू नाही तसं म्हणत, पण तिथपर्यंत जाण्याच्या अगोदरच अडथळे येतात. जांबुवंतांनी अडवलं, नाही म्हणजे तुला जाऊ देणार. अहो तुम्ही पण त्यांच्यापासून आमचा निरोप तर कळवा, मी शरण आलोय म्हणून. रावणाचा भाऊ आहे मान्य आहे, पण मी शरण आलो, मी काही तसं आगाव काही करणार नाही, काही मी शरण आलेलो आहे. मग हे निरोप तिथपर्यंत पोहोचवला. लंकाधीश रावण त्याचा बंधू बिभीषण हा शरणांगत आलेला आहे, त्याला येऊ देव की नाही. आम्ही तर अडवलंय, वैऱ्याचा भाऊ वैरीच म्हणून आम्ही त्याला येऊ देणार नाही. प्रभूंनी तरी सर्वांना विचारावं, बाकीच्याही वंडाराला विचारावं. सगळे हेच निर्णय घेतात जांबुवंतासारखे. नाही म्हणजे वैऱ्याचा भाऊ म्हणल्यावर वैरीच कशाला आपल्याकडे येऊ द्यायचं म्हणले, विनाकारण काहीतरी करायचं कुणाला तरी म्हणले इथे येऊन. मग हनुमानजीची वेळ आली. हनुमानजीला रामाने विचारलं, हनुमानजी रावणाचा भाऊ बिभीषण कोण आहे म्हणे, आणि तो शरण आलेला आहे, आपल्या सैन्याने त्याला अडवलेला आहे. जांबुवंतादी सगळ्यांनी एकच निर्णय घेतलेला आहे, त्याला येऊ देऊ नये. शरण जर आला तर वैऱ्याचा भाऊ इथं आल्यानंतर काहीतरी कुणाला गुपचूप काहीतरी करणार, काय सांगावं त्याचं. त्यानंतर हनुमानजींनी निर्णय घेतला, लंकेमध्ये कोणीच गेलेलं नाही, लंकेमध्ये मी जाऊन आलेलो आहे. बिभीषण हा राम नामाचा जप करणारा लंकेत मी एकच तेवढा पाहिला आहे. कोणी जप करत नव्हता, पण लंकेमध्ये बिभीषणाच्या घरी तुळशी वृंदावन होतं आणि तो राम नामाचा जप करत होता, भजन करत होता. मला तिथे फार आनंद वाटायचा. आणि माझ्या मनानं तर म्हणजे त्यांना शरण येऊ द्यावं, भावाचा काही संबंध नाही. तो भक्त आहे ना, तो रामनामाचं चिंतन करत आहे, त्याला शरण येऊ द्यावं हेच मी सांगतो. आणि मग रामाने सांगितलं, जांबुवंतादी सर्व जे जे काही विरोध करतात शरण येण्यासाठी, सर्वांना सांगितलं ते रामनामाचा जप करतो म्हणे, निष्ठेनं चिंतन करतोय, काय करायचं. मग जांबुवंत म्हणतात, आम्हाला त्याबद्दल माहित नाही बाबा, तो जर रामनामाचं चिंतन करत असेल तर नक्की शरणांगत येण्याच्या लायक आहे हो म्हणले. आम्हाला वाटलं कपटी रूपानं काहीतरी आपल्याला दगा करेल, काय करेल म्हणून आम्ही म्हणत होतो. पण हनुमानजी तिथे गेलेले आहेत, त्यांना त्याचा स्वभाव माहिती आहे आणि ते जप करतात हे पण माहित आहे. मग नक्की त्यांना येऊ द्या. बिभीषण हा रामाला शरण येत आहे, या सगळ्या पन्हाळ्याच्या फौजा पाहत आहे. सर्वांमधून तो आल्याबरोबर तरी शरणांगत आल्याबरोबर प्रभूंनी काय करावं, त्यांचा हात आपल्या हातात घ्यावा आणि साधू असणारा लक्ष्मण जो आहे त्याला जवळ बोलवावं. लक्ष्मणा, रावणाचा बंधू आपणाला शरण आलेला आहे आणि मी शरणांगताचा वज्र पंजर आहे, हे माझं प्रीत जाऊ नये याच्यासाठी मी तुला निर्वत आहे, म्हणजे तुझ्याकडं हा बिभीषण सोपवत आहे. कारण इथं युद्धाचा प्रसंग आहे, आपला आणि राक्षसाचा हाडवैर झालेला आहे. सीता या रावणानं नेलेली आहे. तो रावणाचा बंधू म्हणल्यानंतर तिकडे गेल्यानंतर तो रावणाचा बंधू बिभीषण रामाकडे गेला. हे जर रावणाला कळालं तर याचा घात करण्यासाठी तो काही कापट्य करेल आणि मारेल. मग माझं ब्रीद जाईल ती, तर हे ब्रीद जाऊ नये
याच्यासाठी मी तुझ्याकडे सोपवत आहे बरं का. याला निरवणे म्हणतात, सोपवणे. आणि म्हणून त्यांनी लक्ष्मणाचा हात घेतला आणि त्या हातात बिभीषणाचा हात घेऊन त्यांच्या हातात देतात. काय काळजी घेतात प्रभू शरण आलेल्याची सुद्धा. याला दगा होऊ नये म्हणून शरण जाऊ. त्याच्या हातात देऊन सांगितलं की शरणांगताचा वज्रपंजर हे ब्रीद जाऊ देऊ नको बरं. मी युद्धात कुठं तर असेल कपट राहणं काहीतरी याला दगा करतील तर हे तेवढं तू करू नको. म्हणून लक्ष्मणानं एवढा लक्षपूर्वक असणारा म्हणजे त्याच्यावर काहीच होऊ देत नव्हता, सारखा सावध राहायचा. आणि लक्ष्मणाचं लक्ष सारखंच विभीषणावर आहे. मन लक्ष सारखं त्याच्याकडे ठेवतो. हे पाहून एक अफवान सैन्यात उठवली रावणानं. काय कपट केलं, अफवा काय उठवली तर रावणाच्या बाणानं रामाचा असणारा म्हणले प्राण गेला, प्राण झाला तिकडं असं उठवल्यानंतर ही बातमी ऐकली कानावर लक्ष्मणाच्या पडल्यानंतर लक्ष थोडस विचलित झालं. आणि थोडस लक्ष विचलित झालं तेवढ्यामध्ये असणारा शक्तीचा प्रहार केला. तरी त्या शक्तीचे तुकडे केले. ती वरद शक्ती होती, पहिली शक्ती तर ती तोडून टाकली, पण दुसरी शक्ती मात्र ब्रह्मदेवाच्या वरदाची होती म्हणून तिचा मान राखला आणि तिला आपल्या छातीत स्थान दिलं. पण शरणांगताचा वज्रपंजर माझा राम हे प्रीत जाऊ देणार नाही आणि म्हणून त्याच्याकडे मिरवलं होतं. आणि त्याला मात्र जीवदान देण्यासाठी लक्ष्मणाचा प्राणदाता म्हणून महाराज हनुमानजी वल्ली आणण्यासाठी पाठवले. आणि किती रात्री अपरात्री सूर्योदयाच्या आत वल्ली आल्या तरच हनुमानजी माझा लक्ष्मण वाचेल, अन्यथा लक्ष्मण वाचणार नाही. शरणांगताचा मी वज्रपंजर झालो खरं, पण माझा लक्ष्मण जाईल. याच्यासाठी तूच एवढा योग्यतेचा आहेस की रात्री अपरात्री जाऊन सूर्योदयाच्या आत वल्ली घेऊन येशील. आणि म्हणून त्या वल्ली आणण्यासाठी हनुमानजी असणारे जातात. वाटेत काळ नेहमी असणारा रावण त्याला कपट रूपानं साधूचा वेश घेऊन थांबवतो. कारण हनुमानजीला कसलं व्यसन नाही. एखाद्या व्यसनी माणसाला थोडा वेळ घालवण्यासाठी काही करता येईल आणि वेळ थोडा गेला की सूर्योदय झाला की मग औषधी काम करत नाही. पण हनुमानजीला कसलं व्यसन नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. व्यसन असलेल्या माणसाला शिन वाटत नसतो, कुठपर्यंत जातो तो तृप्तीसाठी व्यसनाच्या. हनुमानजीला कसलं व्यसन नाही, तो लंकेत आलेला आहे. एक व्यसन आहे ते म्हणजे नामचिंतनाचं. आपण असं करू, एक साधूचा आश्रम तयार करू आणि मग तिथून जाताना वाटेलाच आश्रम बनवायचा. आणि तिथून जाताना नक्की त्याला वाटेल की या आश्रमात थोडा तर वेळ सत्संगतीला जावं. म्हणून काळ नेमीला महाराज साधूचा वेश दिलाय. जसं मारीच मामाला सुंदर हरणाचा मायावी वेश घेऊन पाठवलं होतं, तसं काळ नेमीची नियुक्ती केलेली आहे. काळ नेमी महाराज असे टिळे लावलेले आहेत, विभूती लावलेली आहे. रुद्राक्षाच्या माळा काय, तुळशीच्या माळा काय, वेळोवेळेला जप काय करतोय. हनुमानजीला ही फार आवडते, म्हणजे फार आवडते. आणि म्हणून असा आश्रम साधूचा तयार केला. हनुमानजीला तो रात्री अपरात्री जाताना आश्रम दिसल्यानंतर उड्डाण चाललेलं उंचावून सुद्धा ते पाहिल्यानंतर खाली उतरावंच वाटलं नाही. म्हणले साधूच्या घरचं कमीत कमी व पाणी तर घ्यावं, सज्जनाच्या घरचे अन्न बळेच घ्यावे मागावे, नाहीतरी जीवन तरी घ्यावे, पाणी तरी थोडंसं घ्यावंच. म्हणून हनुमानजी उतरलेच. आणि तेवढ्यातूनही महाराज, कारण सज्जनाला दुर्जनाची बुद्धी ओळखू येत नाही, हा दुर्जन आहे कळाला नाही. त्याचा वेश पाहून सज्जनाचा संताचा आश्रम आहे म्हणून उतरले. पण तो काळ नेहमीचा आश्रम कधी कळाला, पाणी पिण्यासाठी त्यांनी मागितलं. म्हणजे मला जास्त वेळ नाही, मी फक्त थोडासा तुमच्यातला जळहार जाणार. आणि मग ते जळहार घेण्यासाठी ते सरोवर दाखवलं. सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर त्या ग्राही, त्या मगरीनं हनुमानजीचा पाय पकडला. पाय पकडल्यानंतर हनुमानजीने जसा झिंदाडा दिल्यानंतर
त्या मगरीचा त्या ग्राहीचा उद्धार झाला. आणि ते ग्राहीनं सांगितलं, हनुमानजी अहो तुम्ही संत आहात आणि तुम्ही संत आश्रम म्हणून जिथं आलात ते मात्र साधूचा संतांचा आश्रम नसून तो काळ नेमी आहे, त्याच्यापासून सावध राहा. तुम्ही संत आहात म्हणून तुमच्या पदस्पर्शाचा मला फार उपयोग झाला, माझा उद्धार व्हायला लागला. मी उद्धरून जात आहे, शापानं मी ग्राही झालेली पण माझा उद्धार झाला. मला तुम्ही मात्र सावध राहा. आणि मग हनुमानजी सावध झाले. तिथलं कार्य आटोपून महाराज पुढे गेले. हे किती असणार म्हणजे या ठिकाणी शरणांगतासाठी प्रभू आपल्यावर संकट घेतात. जशी एखादी आई लेकरासाठी कितीही दुःख सहन करते आपण, पण लेकराला सुखच देते. आपण कितीही दुःख भोगते, तसं या ठिकाणी हे आपण स्वतः दुःख घेत आहेत. लक्ष्मणावर अशी वेळ आलेली आहे फक्त या शरणांगताचा वज्रपंजर होण्यासाठी. एवढ्यातून हे हनुमानजी जातात. रात्री अपरात्री तिथं वल्ली लवकर सापडत नाही. मुद्दाम या कोपऱ्याला गेलं की तिकडे चमकाव्या, तिकडे गेलं की इकडे चमकाव्या. काय करावं म्हणले. बुद्धिमत्तेमध्ये वरिष्ठ असणारे हनुमानजी, अरे त्या लक्ष्मणाचा प्राणदाता व्हायचा आहे, काय करावं. थोडस चिंतन केल्यानंतर बुद्धी सुचली, अरे आपणाला वल्ली जर अशा फसवत असतील तर आपण दवाखानाच घेऊन जाऊ शकतो, एवढी त्यांची कृपा आहे. म्हणून डोंगरच घेऊन परतीला निघाले. आणि परतीला निघताना महाराज नंदीग्रामाहून येऊ लागल्यानंतर त्या डोंगरावरच्या वल्ली चमकू लागल्या का. नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत होते. भरत आयुधित राहायचे नाहीत. नंदीग्रामावर का राहायचे तर तिथं थोडा खड्डा केलेला होता. माझा राम भूमीवर झोपतो, मी राजगादीवर नाही झोपणार. राजगादीवर माझ्या रामाच्या पादुका आणि मी त्याच्यापेक्षा थोडं खाली राहणार. एवढा खड्डा खांदलेला आहे आणि त्याच्यात झोपायचं, त्याच्यात राहायचं. आणि नंदीग्रामावर बरेच जेवढी राहत होते ते असेच होते, विरक्त. एवढी विरक्ती की बघा भरतानंही जटा राखल्या होत्या. भरतानंही असणारे म्हणजे विषयाचा त्याग केलेला होता. महाराज नंदीग्रामाच्या ठिकाणी नवीन विवाह झालेल्यांना सुद्धा राम परत येईपर्यंत कोणाला संतान नव्हतं, कारण आमचा राम वनवासाचा ते विषय घेणार नाहीत, आम्ही सुद्धा त्याचा त्याग. असे त्यागी लोक होते तिथे. म्हणून नाथराग वर्णन करतात की म्हणले नंदीग्रामाचे लोक एवढे चतुर होते की एकच नामाचंच घेणं आणि नामाचंच देणे. सवाट्यावर बसलेली मुलं सुद्धा नामाशिवाय दुसरा विषयच नाही, म्हणजे द्वैताचा दलाल नाही. त्या नगरीमध्ये द्वैताचा दलालच नाही, अद्वैतामध्ये चिंतनात्मक राहायचे. आणि त्या भरताला वाटलं आम्ही एवढ्या विषयाचा त्याग करणारे आमच्या रामासाठी, आणि रात्री अपरात्री ज्या अर्थी आकाशात चमकत आहे हे नक्कीच म्हणले इंद्र असणारा अप्सरा घेऊन इंद्रियजन्य सुखासाठी हिंडत असेल. त्याला लाज वाटवणे का म्हणले या भरताच्या नगरीकडे हिंडायला, तिकडच कुठेही जायचं म्हणले. आम्हाला विषय जागा करण्यासाठी इकडे कशाला, आम्ही प्रभूच्या चिंतनात सारखे आहोत. आणि ह्याचा जर हे पाहून विषयाचं कुणाला ध्यान झालं तर ध्यायतो विषयांपुसा संगस्तेषु जायते संगा संजायते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात उद्भवति सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. अरे एवढं फक्त विषयाचं ध्यान झालं तरी बुद्धीचा नाश होतो आणि अधोगती प्राप्त होते. म्हणून भरतानं निर्णय घेतला त्याविषयी त्या दुराचाराला मी बाणानं राम नामांकित बाणानं सजा करतो. राम नामांकित बाण काढला, धनुष्याला लावला आणि बाणाला आज्ञा केली जा म्हणजे त्या दुष्टाचं निर्दळन करून टाक. आम्ही रामाचे दास आहोत, विषयाचा त्याग केलेला आहे.
आम्हाला कुणालाच विषयाचं ध्यान होऊ नये. हे विषयाचं ध्यान करून द्यायला काही म्हणून राम नामांकित बाण सोडलाय. बाणाला अज्ञेय दुष्टाचं निर्दलन कर. शस्त्रदेवता फार ज्ञानी असतात. शस्त्रदेवता तो बाण तिथे गेल्यानंतर पाहतो तर म्हणजे दुष्ट नाही तो कुणीच, ना इंद्र ना विमान. अरे हे तर म्हणजे हनुमानजी सारखं रामनामाचं चिंतन करीत काहीतरी घेऊन चाललेले आहेत. मग यांचं निर्दलन नाही करायचं. मालकाचे अज्ञेय दुष्टाचं निर्दलन. हे सज्जन आहेत म्हणून त्यांच्या पायाला स्पर्शच फक्त केला, त्यांना शरण पायाला स्पर्श झाल्याबरोबर हनुमानजीला वाटलं माझ्या पायाकडे कोण आला असेल. पाहता तर बाण आहे आणि बाण राम नामांकित. हनुमान एवढे विश्वास आहेत नामावर, शरणांगत भावना आणि नामचिंतन एवढा विश्वास आहे अत्यंत. महाराज वर्णन करतात हनुमंत अत्यंत विश्वासी. अनुसरो निबाणासी आला नंदीग्रामासी जेथे भरताचा निवास. जिथं भरताचं निवास स्थान आहे त्या नंदीग्रामावरच बाणाला खेचत खेचत खेचत. अरे म्हणजे काय प्रकार झाला. आणि उतरल्याबरोबर पाहता तर काय भरत आणि भरत आणि प्रभू रामचंद्र हे ठाण मान गुण लक्षण सगळं सगळं सारखंच होतं. कारण एकाच पिंडाचे होते ना. कौशल्या माहिनीच कैकेयीचा पिंड घालीनं नेल्यानंतर तुला प्रसाद राहिला नाही बाबा, मग माझ्यातला अर्धा भाग देते तुला म्हणून दिला होता. आणि तीच त्यांचंच अनुकरण सुमित्रेनं केलं आणि त्यांचाही अर्धा भाग म्हणून हे भरत शत्रुघ्न त्यांना. मग हे एकाच पिंडातले भरत जाण हे होते त्यामुळे ठाण मान गुण लक्षण सारखं होतं. आता राम ही असणार म्हणजे जटाधारी होते. यांनी राम वनवासात गेल्यानंतर तसंच केलं होतं जटाधारी. आणि म्हणून सारखेच दिसले. हनुमानजी तर भांडूच लागले, माझा स्वामी आहात तुम्ही, पण म्हणले तुमचं हे काय कर्तव्य काय शरणांगत आलेला तो विभीषण त्याच्यासाठी तुम्ही वज्रपंजर होण्यासाठी त्या लक्ष्मणाकडे निरवलं आणि तो बंधू रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि त्याला टाकून तुम्ही इकडे आला. येतो तुम्ही औषध घेऊन अजून काय सूर्य निघाला काय काही तर पळून आला. हे काय तुमचा धर्म आहे काय. भांडू लागले. कारण ज्याची खरी सेवा आहे त्याच्या जीवाला भय नाही. हा ज्याची खरी सेवा त्याच्या भया. स्वामी आहेत पण वाद करू लागले. करिता स्वामी सवे वाद वाद करू का तिकडे तुम्ही आला. तुम्ही युद्ध धर्म सोडलात हे तुमचा. भरत म्हणू लागले कुठं लक्ष्मण पडलाय. मी राम न हो म्हणले तुम्ही राम समजून बोलायले दिसता. मी राम नाही त्यांचा बंधू आहे म्हणले भरत. असंही का म्हणले. आणि मग जाऊ द्या म्हणले लक्ष्मण आपला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. हो त्यांना शक्ती लागलेली आहे, प्रहर झालेला आहे आणि औषधी घेऊन आलेले आहे. अरे मग तू मला व्यवस्थित सगळं सांग. सूर्य उगवूच देत नाही म्हणजे मी. आणि सूर्योदयाच्या आत तुला बाणावर बसवून तिथं पोच करतो. तुला तुझ्या शक्तीनं उड्डाण घेऊन तिथवर जायची आवश्यकता नाही. इथवर जसं बाणानं तसं तिथवर तुला बाणावरच पोचवतो. आणि मग सर्व कथा सांगितली त्यांना.
आणि बाणावर बसवलं, कानाडीवरून बाण सोडला, सूर्योदयाच्या आत तिथं बाणाला आल्याबरोबर सगळे आश्चर्यचकित झाले, म्हणले आला हनुमानजी आला. पण आल्याबरोबर राम एवढेच बोलले, हनुमानजी तुम्हाला एवढा वेळ तुम्हाला लागत नव्हता. म्हणजे कसं काय झालं की म्हणजे आलाच वेळेला, पण थोडा वेळ कसं काय एवढा लागला. अहो वाटेत तुमचे बंधू भरत भेटले ना, आणि भरताची वार्ता ऐकून बरेच काळ झाला होता. पादुका घेऊन गेल्यापासून भरताचे भेट नाही. बऱ्याच कालाने भरताचं फक्त स्मरण हनुमानजींनी करून दिले. भरत भेटला म्हटल्याबरोबर भरतच आला असं वाटलं हनुमानजीला. हनुमानजीलाच भरत समजून आलिंगन दिलं. काय करणार, भरतच समजून आलिंगन दिलं आणि देहभावच विसरून गेले. आता हनुमानजीला राम भेटत आहेत म्हणजे तीही देहभाव विसरले. सगळे म्हणू लागले आश्चर्य झाले, म्हणजे आता काय हे विसरूनच गेले. अहो पण काही औषधी सगळ्या दवाखान्याची आणलाय हनुमान. मग हे औषधं तर म्हणजे डॉक्टरला बोलवा ना, सुषेण वैद्याला बोलवून तयार करा. मग सुषेण वैद्यांना थोडाच अहम आला. आता खरं तर म्हणले प्राणदाता मीच आहे, कुणालाच औषध माहित नाही. थोडाच अहम आला. मग तिळबरी राखोनी अभिमान, मजरी घाल्या शरण, माझी प्राप्ती नव्हे जा, अभिमान विघ्न प्राप्ती. शरण जायचे पण अभिमान सोडून, समूळ सांडून अभिमान, मज हृदय घाल्या शरण, मग मी तुझ उद्धरीन देवकीची आन उद्धवा. असं भगवंत भागवता सांगतात. मग मी तुझा उद्धार करीन. सगळा अभिमान गेला पाहिजे आणि मग शरणी, मग तुझा उद्धार करतो, देवकीची आण वाहतो. आणि तिळवरवे अभिमान राखून आला, माझी प्राप्ती नाही, ती विघ्न प्राप्तीला आहे. म्हणून तिथं विघ्न का झालं, त्यांना थोडा तिळवर अभिमान झाला. मी त्याचं लक्ष्मणाला उठवला आणि सगळे त्यालाच विनंती करू लागली, डॉक्टरला तुम्हाला तर औषधी माहीत आहेत, तुमच्याच ओळखीचे आहेत. आणि त्या अभिमानाच्या भरात त्यांनी संजीवनी घेतलेली आहे. ओळख त्यांनाच आहे. रसायनही केलं आणि ओतलंही नाही, लक्ष्मण उठला. हे अभिमान विघ्नाला प्राप्त झाला. म्हणजे काय करायचं म्हणजे एवढे करून हनुमानजी तेवढ्यात वृत्तीवर आले. हनुमानजीला सगळे म्हणू लागले, हनुमानजी एवढ्या रात्री काम करून म्हणजे काय उपयोग झाला. म्हणजे रसायन बनवून सुद्धा लक्ष्मण आपला उठत नाही. नाही म्हणले असं करा, काय विश्वास आहे, काय सर्व भावानं शरणागती आहे. हनुमानजी म्हणतात नाही हो, म्हणले रसायन जरी केलं असलं तरी अजून एकदा करा, कारण राम नामाचं चिंतन करत करत रसायन करा. औषधे चिंतयित विष्णू भोजनेंचे जनार्दना. अरे औषध करताना सुद्धा प्रभूचं चिंतन करावं. आरोग्यासाठी अच्युतानंद गोविंद या नामाचं चिंतन करावं, आरोग्य वाढतं. औषधी बनवत असतानाही चिंतन करावं, त्याच्यामुळं त्याला एक प्रभाव वेगळा येतो. तुम्ही एवढंच करा फक्त, म्हणजे ती पुन्हा रसायन करा, पण चिंतन करत करा. आणि मग पुन्हा ते महाराज त्या संजीवनीच्या वल्ली काढताना चिंतन करत करत काढणं, रसायन बनवताना चिंतन करत करत. मग आता होतं का हनुमानजी नाही म्हणजे अजून बी थोडं उगा अर्ध्या टिळाचंच राहिले. म्हणजे कसं तर म्हणले चिंतन करत रसायन केलं, पण मालक स्वतः हित आहेत, त्यांचं चरण तीर्थ घ्या. त्याच्यात हे अकाली मृत्यू हे घालवते, एवढं तीर्थात सामर्थ्य त्यांच्या, म्हणून शरण जायचं. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धारम्याहम. म्हणून आपण तीर्थ घेताना मंत्र म्हणतो. एवढी ताकद त्यामध्ये तीर्थामध्ये. मग स्वतः मालक इथं आहेत, रामराय इथं आहेत. अहो त्यांचं चरण तीर्थ घ्या. आणि मग सगळ्यांना म्हटलं काय भाव आहे, म्हणून सर्व भावानं शरण द्यायला दिलं पाहिजे. हनुमानजीचा हा सर्व भाव आहे. आणि मग सर्व भावानं त्यांचं चरण तीर्थ घेतात. आणि महाराज ते जाते मी सर आता होता म्हणजे नक्की माझा विश्वास आहे म्हणजे. आणि ते ओतल्याबरोबर झोपेतून जागा व्हावा असं लक्ष्मण झाला. काय विश्वास आहे. म्हणून महाराज सांगतात अरे भगवंताला तुम्ही शरण जा. शरण शरण जावे शरण जावे
मानवून शरण जावे सर्व भावे देवाचे. सर्व भावानं भगवंताला शरण जावं. सर्व भावानं शरण गजेंद्र गेला, बिभीषण गेला, हनुमानजी गेले. अहो गजेंद्राला जोपर्यंत खुमखुमी होती तोपर्यंत तो शरण नाही गेला, नाही भगवंताचं स्मरण झालं. पण 1000 वर्षानंतर पुन्हा मात्र त्याची खुमखुमी जिराली. पत्नी मुलं बाळ सोडून केव्हाच निघून गेले. 1000 वर्ष तो गजेंद्र नकराबरोबर लढत राहिला. पण पुन्हा मात्र कळून चुकलं की आपणाला इथं निभाव लागणार नाही. याची पाण्यात राहण्याची शक्ती वाढत आहे. मी भूमीवर राहणारा इथं माझी शक्ती क्षीण होत आहे. जो जगाचा मालक त्यांना शरण गेलं पाहिजे तोच मला सोडविल म्हणून स्मरण केल्याबरोबर भगवंत येऊन त्याला महाराज सुटका तर करतात पण उद्धरून नेतात. म्हणून महाराज सांगतात भगवंताला शरण जावं. आणि त्याचा पाय धरणारा जो नक्र तो पुन्हा म्हणू लागला, देवा तुम्ही जवळ एकाचा उद्धार करताना एकाला सोडून जाता. ह्या दुजेपणा तुम्हाला शोभून दिसत नाही. मलाही तुमचं दर्शन झालेलं आहे, माझा उद्धार केलाच पाहिजे. आणि मग त्याचा पण उद्धार करून जातात असा हा करुणावंत आहे. म्हणून महाराज सांगतात सर्व भावानं देवाला शरण जावं. आणि ह्या दुस्तर भव नदीचा ते केव्हाच पार करतात. आई थडीला भक्ती विजयामध्ये कथा आली की गोमाई नावाची एक विधवा माई भक्ती मार्गाला लागल्या. असंच भगवंताला शरण गेल्यानंतर कल्याण आहे, आपला उद्धार आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, सर्व सुखाची प्राप्ती आहे. शरण गेलं पाहिजे म्हणून गोमाई भक्ती मार्गात आल्या. आणि भक्ती मार्गात आल्यानंतर पंढरीची वारी आल्यानंतर आषाढी वारीला पण निघाल्या. आषाढी वारीला निघाल्यानंतर पंढरपूरच्या जवळ पोचलेले आहेत. पण पाऊस भयानक झाला आणि नदी तुटुंब भरून चालली. पलीकडे जाता येत नाही. नावाडी नावा घेऊन तयार झाले. पण ज्यांच्याकडे पैसे असतील ते पैसे देऊन पलीकडे जात होते. गोमाई तिच्याकडे एकही नवा पैसा नाही आहे, फक्त थोडा शिदा तिच्याजवळ होता. नावाड्याने पैसे गोळा करू लागल्यानंतर ती म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीत बाबा, शिदा आहे माझ्याकडे, पैशाच्या मोबदल्यात घे तुला. नको नको म्हणे, शिदा नको, उतर खाली म्हणे. तू त्याला काही दया असते का? उतरलं खाली ते. आणि म्हणून महाराज तिने एकच निर्णय केला, म्हणजे देवाला तर सेवा नामाची आवडते, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. भेदा भेद काम निवारण न लगे हलावे अवघीच घरी बैसली. देवाचीच नामे देवाची श्री सर्वालंकारी समर्पावे. तुका म्हणे होय भावेची संतोषी वशी नामापाशी आपुल्या. सर्व भावाला शरण जाऊन चिंतन केल्यानंतर नामापाशी देवच असतो. चला आपण इथपर्यंत आलो, चला इथेच चिंतन करत बसूया म्हणून चिंतन करत बसले. थोडा काळ चिंतनात गेला. महाराज भगवंत एका कुळ्याच्या मुलाचं रूप धारण करतात आणि मुद्दाम चिंतन करत बसलेल्या गोमाई जवळ येऊन म्हणतात, ओ माई, ओ माई, पलीकडच्या तीराला इच्छा आहे का तुमची? मी सोडतो पलीकडे. अरे कसा सोडणार, तुझ्याकडं नौकाही दिसत नाही काही. नौका माझ्याकडं नाही, पण पाणी कुठं कमी आहे हे सगळं मला त्यातली वर्म माहीत आहे. मी तुम्हाला अलगद पलीकडे सोडू शकतो. म्हणजे कशी सोडणार? अहो तू माझ्या खांद्यावर बसा. असं हो, खांद्यावर घेतात भगवंत सामान्य कोळ्याच्या मुलाच्या रूपात येऊन. का? फक्त सर्व भावानं शरण आलेली आहे आणि तू चिंतन करत आहे. हे भव नदीचा पार करतो हिथून आपण सोडून निघा. म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणतात की भव नदीचे काय कोडे, दावी वाट चाली पुढे. तारो भला पांडुरंग, पाय भिजवणे दी अंग. तसंच देवाने केलं. फक्त सामान्य
मुलाच्या रूपात येऊन त्यांना खांद्यावर घेतात, बसा खांद्यावर. आणि डोळ्याचं पातळ लवतंय लवतंय एवढ्या वेळाचं पलीकडच्या तीराला हा माई हो का कडला आलोच म्हणजे उतरा आता. आणि म्हणजे पाय सुद्धा विसरला नाही, कसं आणलं मला वाटा माहित आहे त्या म्हणली, म्हणून तर तुम्हाला म्हणलं होतं म्हणे. वा वा बरं झालं तू देव होऊनच मला पोचलाच बाबा म्हणले. बरं झालं मला अलीकडच्या काठेला आणलं, तुला त्याचा मोबदला काहीतरी देते म्हणून पिशवीतलं ती हुडकी तोपर्यंत ती आदर्श झाला. कोणाला असेल बाबा देव होऊन माझ्याकडे म्हणले, मला अलीकडच्या काठेला तर आणलं. बरं झालं म्हणले. आता इथला विधी करायला पाहिजे, तो म्हणजे स्नान करावं, चंद्रभागे स्नान. आणि विधी तो हरिकथा, कुठेही कथा किंवा कीर्तन ऐकावं, कारण इथं त्रिवेणी संगम असतो. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, उत्तम त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथील उत्तम चरण रज वंदिता. तिथल्या चरण रजाला सुद्धा वंदन केलेलं उत्तमच आहे. तिथं कथेत देव असतो, कीर्तनामध्ये देव असतो, भक्त असतात आणि नाम चिंतन असतं. आणि म्हणून हा त्रिवेणी संगम आहे. आणि म्हणून महाराज तिनं तो विधी उरकलेला आहे, स्नानी झालेला आहे, रात्री कीर्तनी ऐकलं. आता द्वादशी पर्व काळ सुरू झाला, स्नान सकाळी सकाळी झालं. तिला वाटलं म्हणे बरं झालं आपणाला शिदा आहे ना आपला, कुणी घेतलेला नव्हता, नावाने नाही घेतला नाही, त्या आणून सोडणारा नाही घेतला नाही, आपण ब्राह्मणाला देऊ. द्वादशी पर्व काळ आहे, ज्ञानोबरायांनी द्वादशी पर्व काळावर सामुग्री दिलेली आहे तिथं. हा पर्व काळ द्वादशी दिली सामुग्री. हा मग हे ज्ञानोबराईने केलेलं आहे बाबा. थोडा मोठेचं अनुकरण केलं पाहिजे. आहे ही सामुग्री आपण देऊ आणि एखाद्या भूदेवाला देऊ, ब्राह्मण देवाला देऊ. म्हणून पंढरीतून भूदेव इकडे येऊ लागले का चंद्रभागेकडे, त्यांच्या समोर गेले. काका काका हो काही शिदामचा घ्या. गोमाई गेल्या. काय आहे याच्यामध्ये? तर तांदूळ आहे, थोडं पीठ आहे, मीठ आहे, थोडं तिखट आहे, डाळ आहे. याच्यामध्ये घी आहे का? घी कशाला म्हणता मला कळत नाही. तुम्हालाच घ्यायचं सगळं म्हणजे आम्ही घेऊ, पण ह्याच्यात घी आहे का? घी कशाला म्हणतात मला नाही कळत. तूप आहे का? तूप नाही म्हणे, ह्याच्यात तूप नाही हो, शिद्यामध्ये तूप नाही म्हणे. तांदूळ फक्त येत म्हणले ना, आपलं डाळ, थोडस मीठ पीठ वगैरे, तिखट आहे. सरक म्हणले घी नाही म्हणल्यावर विधवा माझ्या समोर सुरुवातीला कशाला आलीच म्हणले, सरक बाजूला म्हणले. तर काय करावं, बाजूला सरक गेले. देव म्हणजे देवाला नाम आवडतंय. तिथं आपण जप करीत बसलो सर्व भावानं, तर म्हणजे कुठून कोण आला आपल्याला इकडे. आता आपण म्हणले आपल्याला ते एकच करू, चिंतन करीत बस. चिंतनात एकदम मग्न झाली का गोमाई, पुन्हा देवाला वाटलं हिची इच्छाच एवढी आहे, शिदा घ्यावा आणि ब्राह्मणानं घ्यावा वाटतंय. चला होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ती इच्छा, तिची इच्छा पूर्ण करू म्हणे. देव स्वतः ब्राह्मणाचा वेश घेतात, पण या ब्राह्मणाने यांचा शिदा घेतलेला नाही. मग आपण गरीब ब्राह्मण आहोत.
गरीब ब्राह्मणाचा वेश प्रभू घेतात आणि त्यांच्या जवळ येऊन म्हणतात, ओ माई काय सीधा सीधा आहे का हो म्हणली तुमच्याकडं. मी गरीब ब्राह्मण. मग चिंतन करता करता त्यांनी थांबलं पाहिलं, देवप्पा शिदा आहे पण त्याच्यात ते बरेच म्हणाले की बघा घी नाही त्याच्यात, नग म्हणाले ते बघा ते तूप नाही म्हणतात असं तसं, आणि नानसुदी म्हणली घी त्याच्यात, ना तू पूर्ण सुधी म्हणली तू चिंतन करतीस हेच मला सांग. अम्माय म्हणले तुझं चिंतन करीत करीत असं जर केला स्वयंपाक तुझ्या हातचा सुद्धा मी खातो म्हणले. मी गरीब ब्राह्मण आहे म्हणून तुझ्या हातचा सुद्धा खातो, फक्त मग तर जप करीत करीत करा माय. मग हा करते की म्हणली. मग काय शेजारच्या फळावर जाऊन ते काही विसतो काही थोडं मदतीला काय घ्यायचं लागेल थोडं घेतलं आणि चिंतन करत करत मग स्वयंपाक करू लागली. रुक्मिणी म्हणले आता भगवंत तिथे प्रसाद घ्यायले, तिचा भाव आहे म्हणून चला आपण पण जाऊ. म्हणून रुक्मिणी सुद्धा गरीब ब्राह्मणाला शोभून दिसेल अशीच अर्धांगिनी झाली. तसं थोडं जीर्ण झालेले धोती होती, तसं त्यांचं साडी आहे ती थोडी जीर्ण झालेली आहे असं तसं. आणि त्या येऊन म्हणतात, अहो तुम्ही द्वादशी सोडायला यजमान इकडं चंद्रभागेतच गाठला आणि मी कशी द्वादशी घरी काय करणार म्हणले, तुम्ही मला सोडून इकडे चालात. बरं ये रुक्मिणी ये म्हणले. रुक्मिणी ये. बरं झालं गोमाई तुला एक सवासीन सुद्धा भेटली म्हणली. एक सवासीन सुद्धा तुला भेटले म्हणले. पण हिच्या मनात थोडस वाटू लागलं, पोट भरून जेवायचं म्हणल्यावर एका देवपाला बी शिदा पुरतो का नाही की माझा आता सवासिनीला कसं होईल काय. पण रुक्मिणी आल्या लक्ष्मीच आल्यानंतर कितीही त्याच्यात बरकत, कितीही बरकत तेवढ्यात. अहो हे दोघं जेवून किती बी उरलंय म्हणजे तू सुद्धा प्रसाद घे आणि अनेक वाट कोणाला बी म्हणजे काय कमी बनणार आहे. फक्त त्या ठिकाणी सर्व भावानं शरणांगत आहे. अहो तो नदीचा पार तर त्यांनी सहजच करून टाकला. पण ज्ञानोबराय सांगतात, अहो बहु नदी सुद्धा तुम्हाला अलीकडच्या काटेला संपवून टाकतो, फक्त सर्व भावानं बजावं. हे तर एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया आईलची थडी सरली माया जाळ. असा प्रभू आपणाला करतो म्हणून शरण जावं. मग तो हा भवदुस्तर नदीचा आपणाला पार करतो. अभंगाच्या दुसऱ्या
तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. भगवान प्रभू फारच करुणावंत आहेत. भगवंत शरण जाण्यासाठी आपणाला योग्य आहेत, म्हणून शरण जा. हा, आणि म्हणून शरण जावं, सर्व भावानं जावं. तो आपणाला भवदुस्तर नदीचा पार करतात, म्हणजेच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सर्व सुखाची प्राप्ती करतात. आपलं अंतकरणच भगवंताच्या चिंतनानं विकाररहित होतं. खऱ्या अर्थानं आपलं अंतकरण जे आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे अंतकरण चतुष्ट आहे. हे अंतकरणावरच आपल्या खऱ्या अर्थानं हे संसार रूपी चित्र जे असतं तीच आहे. ज्ञानोबराय सांगतात, जेत संसार रूपी चित्र उमटे, तो मनोरूपी पटू फाटे. जैसे सरोवर आटे, मग प्रतिभा नाही. अरे बाबांनो, संसार रूपी चित्रच मनावर आहे. आणि मग मनात चिंतन झालं की हा मनरूपी पट फाटतो. विचार करा, तुम्ही पडद्यावर सिनेमा बघितला, त्याच्यात कुठं अग्नी बी कुठं आली, पाणी बी आलं, काही येतं. मग अग्नी आली म्हणून काय पडदा जळाला का? नाही. पाणी आलं म्हणून कुठे ओला झालता का? नाही, काहीच नाही. मग ते काय होतं? मग ही सगळी सावलीच होती. बाकीचं काय होतं? तसं बघा, ज्ञानोबा सांगतात की मनरूपी पटच फाटला. पुन्हा मग काय होणार म्हणतात? चित्र संसार म्हणजे ह्याच्यावर आहे. जे संसार चित्र उमटे, तो मनोरूपी पट फाटे. जैसे सरोवर आटे, मग प्रतिभा नाही. सरोवर आटून गेले, मग तिथं प्रतिबिंब उठेल का? नाहीच. तसं मनामध्ये प्रभूचं चिंतन झाल्यानंतर मनोरूपी पडदा फाटून जातो. मग तिथं प्रतिबिंब उठायचं कामच नाही तिथं. अशा पद्धतीनं आपला तो भवदुस्तर नदीचा पार करतो. म्हणून तर अंतकरणातला पडदा दूर होतो. आणि ज्यानं परमार्थ करून ही पडदा दूर नाही केला, आपणच अन्याय केला. कारण महाराज सांगतात की चांगला विचार केला तर बघा, तुकोबराचा एक अभंग आहे, सिनेमा के पर्दे पर जर काय बी असेल तर सगळी सावली आहे म्हणतात. आणि ती बघून आपल्याला दोषच तुकोबराय म्हणतात. मोल देवोनिया साठवी ती दोष, नटाचे ते वेश पाहून या. अरे मोल द्या आणि सिनेमा बघायला जा, आणि ते नटाचे वेश पाहून दोष होतात. आणि मग कसं आपला बहुसिंधू पार होईल? मधला पडदा आपल्याला दूर करायचा आहे. हा, सिनेमा के पर्दे पर जो कुछ है सब छाया है, सावली आहे. आणि मग अंतकरण के पर्दे पर जो कुछ है सब माया है. मधल्या पडद्यावर जी सगळी माया आहे. मग जिसने पुरुषार्थ करके अंतकरण का पर्दा दूर नहीं किया, उसने कुछ भी किया अपने साथ अन्याय किया. काय बी केलं तर आपला आपला घात करत झाला तो. म्हणून प्रभूच्या चिंतनानं हा अंतकरणातला पडदा दूर होतो. म्हणून महाराज सांगतात, त्याच्या नामामुळं अरे हे भवसिंधू तुम्ही सहजच आईल थडीला सरून जाते, अशी लीला आहे. म्हणून प्रभूला शरण जावं आणि प्रभूचं चिंतन करावं. 2 चरणाचा पण प्रभू जशी बुद्धी देतील तसे विचार केला. मधलं भजन घेऊन 2 चरण पाहूया. विठोबा रकुमार,
मासुर्डीवाडी.
सर्व भावे देवासी तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम या, त्याचं नावच अनंत आहे. म्हणून महाराज वर्णन करतात की आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागावया गा. विठोबाचा धर्म जागो त्यांचे चरणी लक्ष लागो गा. ज्याशी नाही पंख पाय तेने करावे ते काय गा. धरोनी शुद्ध भाव पंढरपुराशी जावे गा. इच्छिले फळ देतो त्याशी नवलाव काय गा. जे इच्छिल ते देतो त्याचा काही नवलाव नाही म्हणतात. त्याचा भाव पाहिजे. जसं सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला गा. शुद्ध भाव देखून या गाव सुनियाचा दिला गा. अरे त्याचं मुष्टी पोहे पाहिले पण भाव पाहिलेला आहे. हा शुद्ध भाव पाहून तो शरणांगताला सोन्याचाच गाव करून टाकला. ही करुणावंत आहे. तो फारच करुणावंत आहे. म्हणून त्याला शरण जावं. एकदा तर एक शरणांगताच्या रांगेत चक्क डोळ्यानं आंधळा आहे तो होता. मग त्या रांगेमध्ये कधी कधी जास्तच गर्दी झाली, धक्काबुक्की सहन करावी लागते, इकडे तिकडे लोटतात. म्हणून त्या आंधळ्या व्यक्तीला एक जण म्हणाला, अहो तुम्हाला देव तर दिसणार नाही, कशाला तुम्ही शरण आलात? तुम्ही घरूनच हे करायचं, कशाला आला तिकडे उगीच? किती त्रास होतो इथं. अहो मला देव नाही दिसला तरी चालेल, पण देवाला मी शरण आलो हे त्यांना दिसणार आहे ना. माझ्या पूर्वीच्या काही कर्मामुळे मी अंध झालेला आहे, पण आता तर कर्म चांगलं करावं त्यांना शरण जावं. पूर्वीच्या कर्मामुळं हे आंधळ झालंय. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारी, विशेषुक नाशिवंत सेविता तिमीर 84 लक्ष येऊन हिंडतात. हा, आणि म्हणून हे अशा पद्धतीनं काही विशेष सुखाच्यामुळं कशानंही माझे नेत्र गेले असतील, आंधळ झाला असेल. पण आता त्यांना शरण गेल्यानंतर त्यांना दिसणार आहे ना मी आलेलं. मला जरी नाही देव दिसला, त्यांना मी आलेलं दिसेल ना, म्हणून मी शरण जात आहे. तसं महाराज या ठिकाणी सांगतात, अरे तो फारच करुणावंत आहे. तो शरण आलेला पाहिला, त्याचा भाव पाहिला का त्याला तो उद्धार करून टाकतो. एकदा भगवंतानी एवढा असणारा म्हणले नरकासुराचा वध केल्यानंतर, आपण जे दीपावलीमध्ये नरक चतुर्दशी साजरी करतो, स्नान करतो, हे करतो. आणि त्या नरकासुराचा वध भगवंताने केल्यानंतर तिथलं त्या भौमासुराच्या कारागृहात कुमारिका भयानक होत्या, 16,000 यक्षी. त्यांना मुक्त केलं प्रभूने. मग ते म्हणले आम्ही आता घरला जर गेलो तर आम्हाला माहित आहे आमची आई आणि वडील आमच्यावर दया करणार नाहीत, करुणा करणार नाहीत. घरला जीव देत नाही ती, म्हणजे करुणा करीतच नाहीत, घेत नाही ती घरी आमची आई बाप. आणि बाहू तर येऊ देत नाही, कुठं देव म्हणणार तुम्हाला? तर नरकासुरापाशी होता म्हणणार कोणीच करून घेत नाही आम्हाला. प्रभू तुम्हीच करुणावंत आहात, तुम्ही आमचा अंगीकार करावा. आम्ही 16,100 कुमारिका तुमच्याच पत्नी होऊ इच्छितो, तुम्हीच आमचा स्वीकार करा. करुणावंत आहे प्रभूंनी महाराज त्यांचा अंगीकार केला. निंदनीय आहेत त्या वंदनीय झाल्या, करुणावंत आहेत. म्हणून महाराज बहु करुणा प्रभु आहे करुणावंत, प्रभु आहे करुणावंत, प्रभु आहे करुणावंत, प्रभु आहे करुणावंत.
करुणावंत आहे. बघा पहा पुराणामध्ये म्हणतात ज्या प्रभूनं त्या भौमासुराचा नरकासुराचा वध केल्यानंतर 16,100 कुमारिका सुटल्या कारागृहातल्या, पण तो शरणांगत आल्या, प्रभू आम्हाला घरी कुणी येऊ देत नाही, भाऊ आम्हाला येऊ देत नाही, आणि आमच्या स्वतःच्या मनानं कुणी पती करावा म्हटलं तर आमचा कुणी स्वीकार करत नाही. आमची कुणाला दया येत नाही, देव कोणी स्वीकार करणार नाहीत. आता या असुरापाशी होते म्हणणार तुम्हीच आमचा अंगीकार करा आणि तुम्ही आमचा स्वीकार करा, आम्ही शरणागत आहोत. प्रभूंनी तेवढ्या 16,100 कुमारिकाचा अंगीकार केला. आता मात्र त्या वंदनीय झाल्या, देवाने अंगीकार केलाय. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेचे ही तेने वंदे केले. वंदनीय झाल्या. आता त्या आपल्या आई आहेत, रुक्मिणीची आई आहे, तसे ह्या बी आई झाल्या. आपण सुद्धा त्यांना नमस्कार करतो. प्रभू करुणावंत आहेत, त्यांनी अंगीकार केला म्हणून भाऊ करुणावंत आहे. माय बापापेक्षा सुद्धा करुणावंत, भावापेक्षा करुणावंत. एवढंच काय, एकदा तरी सगळे 12 महिने मिळून जे धोंडा महिना म्हणून येते, त्याला अधिक महिनाही म्हणतात, त्याला सगळेच नाव ठेवू लागले. 12 महिना काय, तू सगळ्या महिन्याचा मळाईच म्हणले, मळमासाईच म्हणले, दगुडाईच म्हणले, तू धोंडा. तर काय करावं म्हणले, आपण देवाला शरण जावं म्हणले. महाराज सांगते तर भगवंताला शरण गेलं, ती का विकार करते लई करुणा म्हणतात, ही धोंडाच भगवंताला शरण गेला. म्हणले कसं करू देवा म्हणले, ही सगळी मला नाव ठेवली. 12वे महिना म्हणते तर चैत्र महिना म्हणतात आमच्यात पारवा आहे, आमच्या महिन्यात राम जन्माला अमकं झालं. पुन्हा तसाच वैशाख महिना म्हणतंय, म्हणजे आमच्या ह्याच्यात नरसिंह जयंती ती अमकं ती, असं प्रत्येक महिन्यात काय ना काही आहे, सण आहे तर काय आहे. ती सगळी मला नाव ठेवायला लागली म्हणले. आणि तू मळमास म्हणाल ते मी शरणालो बाबा म्हणले, तुम्ही एवढं तुम्ही करुणावंत आहात, मला अंगीकार करा. बरं ठीक आहे म्हणे, ये. त्याला म्हणले माझंच नाव देतो तुला, माझं नावच तुला देतो म्हणले, आजपासून तुला पुरुषोत्तम मास म्हणते. किती करुणावंत म्हणून त्याला आनंद म्हणतात, तुकोबाराय म्हणतात. माझ्या स्वामीला म्हणून आनंद म्हणतात. त्या धोंड्याचा अंगीकार केला, धोंड्याच्या महिन्याचा, आणि त्याला पुरुषोत्तम मास केलं. म्हणजे हे 12 महिन्यामध्ये म्हणजे ते का ना आमचे सप्त होते, आमकं होतंय, आम्ही असा. आता तुझे तुम्ही म्हणले सप्त नव, किती बी लोक दान करतील, ह्याच्यापेक्षा ह्या महिन्यात जप केलेल्यापेक्षा ह्या महिन्यातल्या जप केलेलं तर मी पुण्य जास्त देईन म्हणले. आधी कसं अधिक पुण्य मनानं तुझ्या महिन्यात म्हणजे सप्तमी होते, दान धर्म करतील, यात्रा करतील, काय बी करतील. आधी मळमास म्हणून काहीच करीत नव्हती, ही मळमास आहे तू हंडाळ म्हणायची. पण आता मी अंगीकार केला म्हणे, जा म्हणले तू सगळ्यापेक्षा जास्त पुण्य ह्या महिन्याचं दान केलं तुम्ही, ह्या महिन्यात जप केलं की जास्त पुण्य होईल. करुणावंत आहे. त्या धोंड्याचा बी अंगीकार केला, करुणावंत आहे तो. म्हणून तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणावंत, आनंद हे नामच्या. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो या भवदुस्तर नदीतून आपणाला पार करतो. आणि म्हणून त्यांना शरण जावं, कुणाचाही अंगीकार करतो तो, असंही नाही. कारण म्हणून तर तुकोबाराय म्हणतात यारे यारे लहान तोड याती करावा विचार, न लगे चिंता कोणी या, सगळे या म्हणतात. सगळ्याला चांडाळाही अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे म्हणतात. आणि म्हणून महाराज सांगतात आम्हाला ह्याची साक्ष आली, आम्ही तुका मन साक्षी आले, 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 तुका मन साक्षी आले,
साक्षी आली तरी केली प्रगट, त्याची साक्ष मला आली म्हणून हे प्रगट केलं. किती देव करुणावंत आहे, किती असणारा तो दयाळू आहे, आनंद म्हणतात त्याला. आणि म्हणून महाराज असं प्रगट करत आहेत. एकदा तर आपण भक्ती विजयामध्ये कथा ऐकतो, हरिविजयातही कथा ऐकतो. कृष्ण अवतारामध्ये भगवान प्रभू महाराज नंदबाबाला एकदा काय झालं तर आवेळी स्नानाला गेल्यानंतर आजगरानं पकडलं होतं. आणि आजगरानं पकडल्यानंतर तो आजगर अख्खाच माणूस गिळून टाकतो. गिळू लागल्यानंतर ते ओरडू लागल्यावर सगळं गाव जाऊन त्यांना सोडवायचा प्रयत्न करत होते. पण आजगराच्या जबड्यातून काही नंदबाबा सुटत नव्हते. सगळे गोकुळवासी दमून गेले. आणि म्हणजे सगळे आपण दमलो, पण कृष्ण नाही एवढ्यात म्हणले फक्त. मग मुलांनी जाऊन सांगितलं कृष्णाला, कृष्णा आणि तुझ्या वडिलांना आजगर गिळत आहे, तू इकडं खुशात बसलास म्हणजे तुला त्याची दया येत नाही. नाही म्हणले, त्यांनी माझं नामस्मरण करून किंवा मला हा करून बोलवलंच नाही. तुम्हाला बोलवते तुम्ही जावा सोडवा, मी नाही सोडणार असा घे. आणि मग हे नंदबाबाला कळवलं, तुम्ही सगळ्यांना हाका मारता पण कृष्णाला तुम्ही अजून एकदाही हाक मारली नाही. त्याला बोलवल्याशिवाय त्याचं नामस्मरण केल्याशिवाय तो येणार नाही. तुम्ही त्याला हाक मारा. आणि मग कळालं नंदबाबाला. आणि नंदबाबांनी कृष्णाच्या नावानं हाक मारायचा. आणि हाक मारल्याबरोबर जसं हत्तीनं आवाज दिल्याबरोबर आला ताबडतोब भगवंत तिथे गेले. आणि डोळ्याचं पात सुद्धा लव दिलं, बाजूला काढलं. सगळ्यांना साक्ष आली. बापरे म्हणले, केवढा करुणावंत आहे, पण त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याचं नामस्मरण केल्याशिवाय स्वतःच्या बापाला सुद्धा सोडले नाही, स्वतःच्या बापाला सुद्धा सोडवलं नाही. आणि त्याची भक्ती जर केली, महाराज राधा ही भक्ती आहे. राधा मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करत होती. आणि ह्या रुक्मिणी म्हणा, सत्यभामा म्हणा, त्यांच्या पत्न्याला काय वाटायचं, सारखं देव राधा राधाच करतात. अशी कसली राधा, एकदा आणा तरी राधेला कधी. मग भगवंतांनी राधेला घरी नेलं. घरी गेल्यानंतर राधा देहावर नसायची, सारखं प्रभूच्या स्मरणात राहायची. मुद्दाम त्या देवाच्या पत्नीने काय केलं, उकळतं दूध राधेला दिलं. राधा देहावर नव्हती, दूध दिल्यानंतर टाकलं. पिऊन टाकल्याबरोबर तिच्या हृदयामध्ये, राधेच्या हृदयामध्ये कृष्णाचे चरण आहेत. त्या चरणावर ते दूध पडलं. त्या चरणाला सगळी फोडं झाली बाहेर. रात्रीच्या वेळेस सत्यभामा म्हणा, रुक्मिणी माई म्हणा, या भगवंताचे चरण चुरू लागल्या का सगळी फोडं दिसायला लागली. मग त्यांनी विचारलं, प्रभू म्हणजे तुम्ही कुठे गेलतात आज, एवढं कुठं उन्हात हिंडलात तुम्ही? म्हणजे सगळे फोडं झाले म्हणजे खालून मी वरून मी सगळे. हे तुमचेच करणे आहे म्हणजे. आम्ही काय केलं म्हणजे, आम्ही तर तुमचे चरण चुरतो, सेवा करतो. नाही पण त्या राधेला दूध कसलं दिलं म्हणे, तिला दिलं म्हणजे कसं दूध दिलं म्हणजे. मग तिनं पिऊन टाकलं. तिच्या हृदयात माझं असणारं म्हणजे चरण आहे, तेवढा तिचा भाव आहे.
आणि त्या चरणावर पडलं की फोड आले. आणि मग त्यांना कळालं की काय भाव आहे राधेचा. खरंच काय राधेचा भाव आहे हे सगळ्याला कळालं. आणि म्हणून महाराज सांगतात की सर्व भावानं असं शरण जा, भगवंताला दया येते. आणि आपण जर नामस्मरण नाही केलं, नाही जर असणारं म्हणजे भक्ती केली, स्वतःच्या वडिलांना सुद्धा त्यांनी अजगराच्या जबड्यातलं सोडविलं नाही. जेव्हा स्मरण केल्यानंतर पापणीही डोळ्याची लवू दिली नाही, बाजूला काढलं. असा भगवंत आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात आम्हाला त्याची साक्ष आली. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरी पार भवदुस्त नदीचा. ज्ञानेश्वर